नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय एकदम सोप्या आणि कधीही न बिघडणाऱ्या अशा केकची रेसिपी. तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी केक बनवत असाल तरी या पद्धतीने बिनधास्त केक बनवा. तुमचा केकही अगदी 100% स्पॉन्जीस होणार याची मला खात्री आहे. चला तर सुरू करूया एकदम सोप्या पद्धतीने केक बनवायला. इथे मी सर्व साहित्याचे प्रमाण आपल्या रेग्युलर फुलपात्राच्या मापाने तसेच वजनी प्रमाणाने देखील सांगणार आहे. तर इथे मी एक सपाट फुलपात्र मैदा घेतलेला आहे, जो वजनी अर्धा पाव म्हणजेच 125 ग्रॅम आहे. त्यानंतर एक सपाट फुलपात्र साखर घेतलेली आहे, जी वजनी 190 ग्रॅम आहे. तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखर थोडीशी कमी घेतली तरीही चालेल. त्यानंतर इथे हे एक फुलपात्र घरचे ताजे लोणी घेतलेले आहे, जे वजनी 180 ग्रॅम आहे. म्हणजे मैदा, साखर आणि लोणी प्रत्येकी एक एक फुलपात्र घ्यायचे आहे. त्यानंतर ही 3 अंडी घेतलेली आहेत. ही बेकिंग पावडर, हे कॉर्नफ्लोअर आणि हे व्हॅनिला इसेन्स घेतलेले आहे. आता सर्वात आधी ही साखर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून याची अशा प्रकारे पिठी साखर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर या मैद्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचे आहे आणि आता 2 टीस्पून बेकिंग पावडर ही घालायची आहे आणि आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स होण्यासाठी चाळूनही घेऊ शकता. त्यानंतर ही तिन्ही अंडी फोडून एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायची आहेत. यानंतरची सर्व क्रिया मी ब्लेंडरच्या साहाय्याने करणार आहे. तुमच्याकडे जर ब्लेंडर उपलब्ध नसेल तर तुम्ही ब्लेंडरऐवजी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व क्रिया नक्कीच करू शकता. आता ही अंडी ब्लेंडरच्या साहाय्याने एखाद मिनिटभर फेटून घ्यायची आहेत. त्यानंतर यामध्ये हे सर्व लोणी घालून पुन्हा एखाद मिनिट किंवा दोन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स होईपर्यंत फेटून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालून पुन्हा सर्व एकत्र एखाद मिनिट फेटून छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर आणि बेकिंग पावडर यांचे एकत्र केलेले मिश्रण हळूहळू यामध्ये घालत ब्लेंड करून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण घालून झाल्यानंतरही एखाद मिनिट ब्लेंड करून घ्यायचे आहे. आणि आता सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचे आहे आणि तेही ब्लेंड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. व्हॅनिला इसेन्समुळे केकला अंड्याचा वास न येता छान फ्लेवर येतो. तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. अशा प्रकारे आपले केकचे बॅटर तयार झालेले आहे. आता एका ॲल्युमिनियमच्या भांड्याला थोडेसे लोणी लावून घ्यायचे आहे आणि त्यावर थोडासा मैदा अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये केकचे सर्व बॅटर घालून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता हे बॅटर बरोबर अर्धे भांडे झालेले आहे व अर्धे भांडे रिकामे आहे, कारण केक फुगण्यासाठी आपल्याला तेवढी जागा लागणार आहे. त्यामुळे केकसाठी भांडे घेताना केक फुगण्यासाठी जागा उरेल इतके मोठे भांडे घेणे आवश्यक आहे. मी इथे एकदम बेसिक प्लेन केक बनवत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप, चेरी किंवा टूटी फ्रुटी घालू शकता. फक्त टूटी फ्रुटी घालताना मैद्यात घोळवून यावर घालायची आहे, म्हणजे ती आहे तशी वरती राहते, नाहीतर मग केक बेक करताना ती खाली तळाशी जाते. हा केक बेक करण्यासाठी इथे मी ॲल्युमिनियमचे जाड मोठे भांडे घेतलेले आहे आणि यामध्ये तळाशी मी बारीक मीठ घेतलेले आहे. आता हे मीठ गरम होईपर्यंत भांडे तापवून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये एक स्टँड ठेवून यावर केकचे भांडे ठेवायचे आहे आणि या मोठ्या भांड्यावर झाकण ठेवून 2च मिनिटे मोठा गॅस करून केक बेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 5 मिनिटे मीडियम गॅसवर केक बेक करायचा आहे आणि त्यानंतर एकदम बारीक गॅसवर 20 ते 25 मिनिटे केक बेक करून घ्यायचा आहे. बारीक गॅसवर 20 मिनिटे झाल्यानंतर 5-5 मिनिटांनी अधूनमधून उघडून बघायचे आहे. जेव्हा केक फुगून वरूनही केकला छान गोल्डन रंग येईल तेव्हा आपला केक बेक झाला आहे असे समजायचे. आपल्या केकलाही बारीक गॅसवर 25 मिनिटे झालेली आहेत. आपण उघडून पाहूया. वाह, मस्त फुगलेला आहे आपला केक
आणि वरूनही छान परफेक्ट असा गोल्डन रंगही आलेला आहे. आता हा केक आपण यातून बाहेर काढून घेऊन थोडासा कोमट करून घेऊया. आणि आता सुरीने भांड्याच्या सर्व बाजूने केकला सुट्टा करून घेऊया. खरं तर केक ऑलरेडी भांड्यापासून सुट्टा झालेलाच आहे, तरी पण सेफ्टीसाठी म्हणून आपण एकदा सुरी फिरवून घेऊया. आणि आता एक प्लेट यावर ठेवून हा केक अशा प्रकारे पालथा करून घ्यायचा आहे. मस्तच, तुम्ही पाहू शकता खालूनही तसेच सर्वच बाजूने केक किती व्यवस्थित छान भाजला गेलेला आहे. आता हा केक सरळ ठेवून आपण सुरीने कट करून याची स्लाइस बनवूया. तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी, हलका आणि मऊ लुसलुशीत केक बनलेला आहे. अगदी ब्रेडसारखा जाळीदार हा केक बनलेला आहे आणि याची टेस्ट तर खूपच अप्रतिम लागते. केक बनवत असताना कोणतीही स्टेप हाताने न करता ब्लेंडरने किंवा मिक्सरमध्ये केल्यामुळे खूपच कमी वेळेत आणि कमी कष्टात कधीही न बिघडणारा असा परफेक्ट केक बनून तयार होतो. त्यामुळे हा केक बनवायला कंटाळा येत नाही. तर नक्कीच माझ्या या पद्धतीने तुम्ही हा केक बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.